मात्र पाहताना त्या घरातल्या कुटुंबियांना एक वेगळाच आनंद आणि वेगळाच सुखद असे क्षण मात्र अनुभवायला मिळणार. तर पहिला सामना या ठिकाणी सुरू होतोय. MMRDA क्रिकेट टुर्नामेंट 2025च्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा हा पहिला सामना फायनान्स अँड अकाउंट डिव्हिजन विरुद्ध सोशल डेव्हलपमेंट सेल या दोन मातब्बर संघात. किशोर मात्र गोलंदाजी करता सज्ज होतोय. 11 नंबरची जर्सी घालून जी परिधान केलेली पाहायला मिळतो. किशोर काय करणार ते मात्र पाहायचंय. फलंदाजी करता दोन्ही संघातील एक एक खेळाडू कृपया आहे यांचं. भारत आणि विक्रम. भारत इज ऑन स्ट्राईक, विक्रम इज ऑन नॉन स्ट्राईक. पाहूया दोघं काय करतायत. आपल्या संघाचा डोलारा मात्र कसा सांभाळतात. तर हा सामना मात्र सुरू होत आहे. जरा जोरदार टाळ्यांची बरसात नक्कीच होऊन जाऊ द्या. सुवर्ण महोत्सवी वर्षाचा हा पहिला चेंडू आणि पहिला चेंडू स्क्वेअर माराच्या रूपाने अवांतर धाव होते. स्पर्धेचा श्री गणेशा होतोय. श्री गणेशा मात्र केला जातोय. धाव संख्या मात्र एका धावेवर जो श्री गणेशा झाला. आज या ठिकाणी वाईडच्या रूपाने मात्र पहिली धाव मिळाली आहे. फुल टॉस चेंडू भिरकावून दिलाय आणि चेंडू हा चौकाराच्या दिशेने जातोय. खणखणीत पहिल्या चेंडूवर चौकार मिळतोय. सामन्याची सुरुवात कशी असावी, या स्पर्धेची सुरुवात कशी असावी हे मात्र दाखवून देतोय खेळाडू भारत. एकदा हा फुल टॉस चेंडू वाईडच्या रूपाने मात्र एक धाव मिळते. अवांतर स्क्वेअर मारा होतोय आणि एक धाव मात्र मिळते. धाव फलकावर धाव मात्र लागल्या जात आहेत. त्या 6 धावा. उत्कृष्ट असा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप असलेला चेंडू. यावेळी मात्र गोलंदाजीवर चांगलं नियंत्रण मिळवताना पाहायला मिळते. पहिले काही चेंडू स्क्वेअर मारे होतं. पहिला काही चेंडूच्या रूपाने मात्र चौकार सुद्धा वसूल झाला होता. परंतु त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक करतोय किशोर आपल्याला पाहायला मिळतोय. चार चेंडू 8 धावा मात्र झाल्या होत्या. यावेळी पॉइंटच्या दिशेने मात्र चेंडू जातोय. हलक्या हाताने खेळलेला चेंडू 1 धाव मात्र सहज रीतीने घेतली जाते. एका धावेची भर पडते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 धावांवर. 9 धावा धावफलकावर लागल्यात. शेवटचा चेंडू मात्र या ठिकाणी शिल्लक आहे. पहिलं षटक मार्गस्थ आहे. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा यॉर्कर लेनचा चेंडू
पहिलं षटक मात्र समाप्त होत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 9 धावा. चांगलं षटक, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती. पहिल्या काही चेंडूंमध्ये मात्र चौकार लगावले गेले, पण तदनंतर मात्र जो कमबॅक केला होता तो नक्कीच वाखाणण्याजोगा. किशोर, पहिलं षटक समाप्त, 9 धावा धावफलकावर. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, या प्राधिकरणाचं हे 50वं वर्ष आणि या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सर्वच अधिकारी कर्मचारी यांना खूप खूप शुभेच्छा. आज आपल्या प्राधिकरणातील अधिकारी कर्मचारी यांना या MCA ग्राउंडवर खेळण्याची जी संधी मिळते आहे त्यासाठी मी माननीय महानगर आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जी सर, माननीय अतिरिक्त महानगर आयुक्त विक्रम कुमार सर, माननीय अतिरिक्त महानगर आयुक्त मुदगल साहेब या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि त्याचप्रमाणे MCA मॅनेजमेंट, ग्राउंड स्टाफ यांचेही मी खूप खूप आभार या ठिकाणी व्यक्त करतो. त्यांनी आमच्यासाठी इतकी चांगली तयारी केलेली आहे आणि या ठिकाणी आम्हाला आज हे सामने खेळण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्याबद्दल या सर्वच मान्यवरांचे, तसेच या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक कर्मचारी, अधिकारी या प्रत्येकाचे मी या ठिकाणी सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळातर्फे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद सर. नक्कीच आभार व्यक्त केलेच पाहिजे, कारण इतकं मोठं ग्राउंड आणि ज्या ग्राउंडवर आंतरराष्ट्रीय खेळाडूंची असलेली सामने पाहायला मिळतो, ज्या ठिकाणी रणजी सामने आपण पाहायला मिळतात, त्या रणजी सामने जिथे होतात ते असलेलं मैदान या ठिकाणी उपलब्ध होणं म्हणजे खरंच हा MMRDAचा, मुंबई क्रिकेट असोसिएशन करून केला जाणारा खऱ्या अर्थाने सन्मान आहे. आणि हे कित्येक वर्षाचं नातं आहे MMRDA आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचं. सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि मान्यवरांचे खरंच आभार आहेत. आपले सन्माननीय, चला पटापट मॅच चालू करा. मुखर्जी साहेबांचे, महानगर आयुक्त, त्यांचे आभार आहेत. तर चला सामन्याला सुरुवात करायची आहे. संकेत मात्र आता गोलंदाजी करता या ठिकाणी दाखल झालाय. आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू मात्र होता. या ठिकाणी वाईटच्या रूपाने एक धाव मात्र नक्कीच मिळते. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 धावांवर. तर पहिला सामना मात्र या ठिकाणी सुरू आहे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या या मैदानावर MMRDA क्रिकेट टुर्नामेंट 2025च्या माध्यमातून. चांगला चेंडू फिरकटावून दिला आहे आणि यावेळी चेंडू हातात जाऊन विसावतोय, फलंदाज बाद होतोय. पहिला झटका मात्र या ठिकाणी लागला जातोय. दुसरी धाव मात्र या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. तर नक्कीच आपण या ठिकाणी पाहिलं 10:20 मात्र पहिला चेंडू या खेळपट्टीवर आदळला गेला आणि 10:21 पहिला चौकार मात्र वसूल झाला आणि 10:27 मात्र पहिला षटकार या खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळाला. यावेळी मात्र बॅटची कडा घेतली आहे. चेंडू हवेशी यावेळी बोलणारा होता, परंतु चेंडू येऊन हातात
कुठल्या जाणार हे या ठिकाणी पाहायचं आहे. आणि आज खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर MMRD क्रिकेट टुर्नामेंट 2025च्या माध्यमातून यावेळी मात्र क्रिकेटचा एक वेगळा फॉर्मॅट आपण या ठिकाणी बनवला. 16 आयकॉन प्लेयर्स प्रत्येक संघामध्ये ठेवले गेले आणि त्या 16 आयकॉनिक संघातील या खेळाडूंनी निवडले आपले संघ, ज्यात मला वाटतं प्रत्येक डिव्हिजन मधला जरी नाव एखाद्या डिव्हिजनचं असलं, एखाद्या डिपार्टमेंटचं असलं, तरी खेळणारा खेळाडू हा दुसऱ्या डिव्हिजन मधला सुद्धा आहे. त्यामुळे आज या डिव्हिजनच्या नावाखाली खऱ्या अर्थाने आपल्याला खेळावं लागतंय आणि त्या डिव्हिजनचं नाव पणाला लावून मोठं करण्याकरता आपण जिद्दीने लढतोय. मकरंद मात्र गोलंदाजी करता आलाय. पहिला चेंडू वाईडच्या रूपाने पाहायला मिळतोय, 1 धाव मिळते. जर पाहायला गेलं ना, पहिली षटकातली पहिली जी सुरुवात होतोय ती वाईडच्या रूपानेच होत आहे. जर 3 षटकं आपण पहिल्यांदा पाहतोय, 3 षटकातली पहिला चेंडू हा वाईडच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळतोय आणि 20 धावा झाल्यात. पहिल्या षटकाला 9 धावा होत्या, दुसऱ्या षटकाला 19, म्हणजे 9चा आकडा मात्र दोन्ही षटकाला सलग पाहायला मिळतोय. मकरंद यावेळी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. मकरंद ची जी शैली आहे गोलंदाजीची ती कुठेतरी आगळी वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळतोय. कार्ल हुपर म्हणून एक गोलंदाज होता, त्या गोलंदाजासारखी आपल्याला ही शैली त्याची या ठिकाणी पाहायला मिळतोय. 4 नंबरची जर्सी परिधान केलेला मकरंद मात्र गोलंदाजी करता सज्ज होताना. चांगला चेंडू पॉइंट रिजन्सच्या दिशेने चौकाराच्या दिशेने जाताना मात्र चेंडू फील्ड होतोय. 1 धाव पूर्ण होतोय, दुसऱ्या धावे करता दुसरी धाव सुद्धा पूर्ण होतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. 23 धावा धाव फलकावर मात्र लागले जात आहेत. विक्रम इज ऑन स्ट्राईक. चैतन्य मात्र विक्रम आणि चैतन्याला आता मात्र रन रेट जो आहे तो थोडा एक्सेलरेट करावा लागेल. 1-1 धाव वसूल करतायत. 1-2 धावा वसूल करून संघाचा धावफलक मात्र या ठिकाणी पुढे नेताना पाहायला मिळत आहेत. यावेळी बॅटची कडा घेतली गेली, चेंडू मात्र हातातून निसटलाय, परंतु 1 धाव मात्र सहजरीतीने मिळते. 24 धावा धाव फलकावर मात्र पाहायला मिळत आहेत. 3 चेंडू झालेले आहेत. 3 चेंडू 3 तिसरं षटक सुरू आहे. तिसऱ्या षटकातील 3 चेंडू मात्र या ठिकाणी झालेले आहेत. पाहूया काय करणार, पाहूया कशा रीतीने मात्र आता स्कोर घडणार ते सुद्धा पाहायचं आहे. मकरंद यावेळी चेंडू कव्हर्सच्या दिशेने मात्र गेलाय. 1 धाव मात्र सहजरीतीने मिळते. एक चांगलं प्रभावी षटक आपल्याला पाहायला मिळतंय मकरंद याच्या माध्यमातून. 25 धावा मात्र धाव फलकावर लागलेल्या पाहायला मिळत आहेत. उत्कृष्ट गोलंदाजी करतोय. संघाची जी धावसंख्या आहे ती मात्र बांधून ठेवण्यात या ठिकाणी अद्यापपर्यंत यशस्वी झालाय मकरंद. शॉर्ट चेंडू थोडासा स्वैर मारा, नो चेंडू या ठिकाणी पंच घोषित करतायत आणि नो म्हटलं की ही खऱ्या अर्थाने फ्री हिटची ही सौगात असते. खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं हे लायसन्स असतं. तुम्ही चेंडू भिरकावून देऊ शकता, तुम्ही त्या चेंडूला दिशा देऊ शकता. डीजे सुद्धा सांगून जातो. हॅलो, फ्री हिट नाहीये, फ्री हिट नाहीये. यावेळी मात्र बहारदारा फटका, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत असा षटकार पाहायला मिळतं. स्टँड अँड डिलिव्हर, अफलातून स्ट्रोक, नैत्रदीपकाचा सोहळा. सर्व संघांनी लक्ष द्या की बॉलरनी जर थ्रो टाकत असेल तर कंपल्सरी तो थ्रो बॉल असणार आहे आणि तो टुर्नामेंट मध्ये पॉइंट टाकू शकणार नाही. कृपयाची नोंद घ्यावी. हॅम्पर डायरेक्ट नो देणार, ऑब्जेक्शन न घेतलं तरी पण नो देऊ शकतो हॅम्पर. कृपया सगळ्या संघांनी नोंद घ्यावी. सदोतीस 33 धावा मात्र धाव फलकावर लागल्या गेल्यात.
यावेळी मात्र चेंडू मिड विकेटच्या दिशेने जाताना एक धाव मात्र पूर्ण होतोय दुसऱ्या धावेकरता जाताना, परंतु रोखलं जातं. एका धावेवर समाधान मानावं लागतं आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34 धावांवर. 3 षटकं या ठिकाणी समाप्त होत आहेत. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर मात्र धावा लागल्या जात आहेत त्या 34. चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होता, परंतु एक चांगली फटकेबाजी सुद्धा पाहायला मिळाली. 15 धावा एकूण वसूल झाल्या या षटकात. एक खणखणीत जो षटकार पाहायला मिळाला जो विक्रम यांनी फटकावला होता आणि आता मात्र ती जबाबदारी सांभाळली विक्रमनी असं वाटायला लागलं. कारण भरत यांनी चांगली फलंदाजी केली होती. भरतनी स्कोर जो पाया होता तो मात्र रचला गेला होता आणि त्या पायाला कळस, त्या शिखरावरती नेणारा कळस मात्र या ठिकाणी डवलवण्याचा प्रयत्न करतोय, ते साधण्याचा प्रयत्न करतोय विक्रम आणि चैतन्याची जोडी. विक्रम मात्र त्यांना चांगली साथ देतोय. वैयक्तिक 3 धावांवर आता पाहायला मिळतोय. विक्रम 11 धावा, वैयक्तिक 11 धावा, तसेच चैतन्य वैयक्तिक 3 धावांवर आपल्याला पाहायला मिळतो. आणि धावफलक जर पाहायला गेलं तर 34 धावा यावेळी गोलंदाजी करता येतोय तो सुशील, 7 नंबरची जर्सी. यावेळी मात्र स्क्वेअर मारा होतोय, वाईडच्या रूपाने 1 धाव मात्र या ठिकाणी मिळते. आणि या षटकात सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं सलग 4थं षटक. 4थ्या षटकाचा पहिला चेंडू हा वाईडच्या रूपाने आनंद दिला जात आहे. ज्यावेळी सुद्धा तीच कमाल होत आहे. काय या ग्राउंडचं आणि या टीमचं आहे, परंतु पहिला मान देवाला त्या असतो ना, तसा काहीतरी यावेळी पहिला मान वाईडला देतात. अशा रीतीने मात्र आज आपल्याला पाहायला मिळते. फायनान्स अँड अकाउंट डिव्हिजनचा हा संघ वाईडच्या रूपाने पुन्हा एकदा 1 धाव मिळते. धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 38 धावा. 38 इज ऑन स्कोर. 38 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. विक्रम मात्र फलंदाजी करता सज्ज. अप्रतिम असा फटका. यावेळी मिड ऑफच्या दिशेने चेंडू येतोय. 1 धाव होते. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट होताना आणि यावेळी मात्र फलंदाज बाद होऊन तंबूत परततोय. चैतन्य मात्र बाद होतोय. चांगला चेंडू गॅदर केला आणि चांगल्या रीतीने फेकला सुद्धा गेला. जोपर्यंत धाव पूर्ण होतोय तोपर्यंत खेळाडू मात्र बाद होऊन तंबूत परतला. स्टार प्लेअर दाखल झालेल्या मैदानामध्ये योगेश चुवारे, मॅन फ्रॉम ठाणे. आणि आता तोच हिरा असं आपण म्हणूयात. आमचा योगेश जो मॅन फ्रॉम घाटकोपर होता, परंतु आता द मॅन फ्रॉम ठाणा असं त्याला ओळखलं जातं. आणि एक खूप चांगला खेळाडू, घाटकोपर मध्ये सुद्धा नावाजलेला खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. आवर्जून इथं म्हणायला आवडेल की हे जे छान छान कॉस्ट्युम दिसतात आहेत, छान सारखी हॅट, त्याच्यामध्ये एक सुंदरसा आपला गोल्डन लोगो MMRDA टी शर्ट, नंतर ट्रॅक, हे योगेशच्या वतीने त्यांच्या मित्राच्या वतीने त्यांनी छानसा आम्हाला एक टेलर देऊन हे चांगलं 2 दिवसामध्ये हे सगळं तयारी करून दिलं. त्याबद्दल योगेश आणि त्यांच्या मित्रांचे मंडळाच्या वतीने खूप खूप आभार. जोरदार टाळ्या योगेश चुवारेसाठी. नक्कीच झालं पाहिजे. मैत्रीला जाणणारा, मैत्रीला जपणारा असा हा योगेश केपी स्पोर्ट्सच्या माध्यमातून या ठिकाणी. आणि हा मात्र जबरदस्त असा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय. कनेक्टिंग MMRDA. हल्लीच 1 हप्तापूर्वी, थोड्या दिवसापूर्वी मेट्रो PIU अंडरम चषक म्हणजे विनर्स आहेत, ते चॅम्पियन आहेत. पुन्हा एकदा वाईड लेग साइडला आणि मिसफिल्ड केल्या कीपरनी. 1+1 2 रन. यस, कंटिन्यू सर. विक्रमकडे पाहिल्यावर नक्कीच वाटतंय की तो कशा रीतीने सामना खेळतोय. एक वन ऑफ द टॅलेंटेड खेळाडू आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय विक्रम. कारण पहिलं भरत ज्यावेळी प्रहार चेंडूवर करत होता तेव्हा मात्र विक्रम अतिशय शांत असा खेळाडू वाटत होता. तो प्रत्येक
चेंडू मात्र तितक्या तत्परतेने पाहत होता आणि चेंडू स्वतःच्या रेंज मध्ये आल्यावर मात्र भिरकावून देत होता. येस ऍब्सोल्युटली. मग खरोखर विक्रम अतिशय महागडं षटक. 2 चेंडू झाले, 14 धावा ह्या 2 चेंडूंवर वसूल केल्या गेल्यात. योगेश इज ऑन स्ट्राईक. आणि योगेशने हा प्रयत्न करत होता लेग साईडला मारण्याचा, पण हा मिस केलेला आहे. पण एक लेग बाय, एक धाव पूर्ण. लेग बायच्या रूपाने एक धाव मात्र मिळते. परंतु योगेश यावेळी तयारी केली आहे. खूप संयम त्यांनी ठेवलाय स्वतःच्या मनावरती. तितकंच मन तितक्या तत्परतेने तयार करावं लागतं. तितकं म्हणतात ना, आणि मनापासून तयारी. चबिगी आणि सिक्सर. व्हेरी गुड शॉट. षटकार सुद्धा भिरकावले. 4था षटकार त्याच्या बॅट मधून येणार का ते मात्र पाहायचं आहे. यावेळी चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न होता, परंतु वाईडच्या रूपाने पुन्हा एक धाव मिळते. महागडं षटक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. ते सुशील याचं 56 धावा मात्र धावफलकावर पाहायला मिळत आहेत. अद्यापपर्यंत 22 धावा वसूल केल्यात या षटकात. 4 चेंडूंमध्ये 22 धावा. पुन्हा एकदा जोरदार हा फटका. चेंडू जातो पुन्हा एकदा सीमारेषेच्या पुन्हा एकदा सिक्सर. कनेक्टिंग सोशल डेव्हलपमेंट सेल. Thank you. It's the connecting social development cell. It's 6 of MMRDI. It's a 6 from the batter of the bat from विक्रम. 63 धावा मात्र धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. 63 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुशील याचं हे अतिशय महागडं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. विक्रम अप्रतिम अशी फलंदाजी करतोय. चेंडू इफ यू बॉल ऑन माय लाईन I will smash that चेंडू. आणि हेच योगेश याची ओळख आहे. धावण्यामध्ये अतिशय चपळ. चीते की दौड़ जो कहते हैं ना, वो योगेश की इस दौड़ से दिखाई देती है. ये योगेश सुवारे है भाई साहब. ये सबको भगाता है, खुद भी भागता है, सबको भगाता है. नाम तो सुना ही होगा, योगेश सुवारे. सुवारे नाम तो सुना होगा. और ये अभी योगेश सुवारे जो सोशल डेवलपमेंट सेल में खेल रहे हैं, वो प्राइमरी आईटी सेल में काम कर रहे हैं और एक अच्छे बैटर है और वो एक अंडरम टूर्नामेंट क्रिकेटचे चॅम्पियन प्लेयर आहे. सर सांगू इच्छितो वैयक्तिक विक्रम यांनी 31 धावा कुठल्या आहेत. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत विक्रम. वेल प्लेड डियर. अप्रतिम अशी फटकेबाजी केली आहे. 4 षटकार लगावलेत आणि वैयक्तिक 31 धावा. धावफलकावर धावा लागल्या गेल्या तर 64 आणि विजयाकरता 65 धावांचं आव्हान मात्र या ठिकाणी ठेवलं गेलंय ते सोशल डेव्हलपमेंट सेल करता. पाहूया सोशल डेव्हलपमेंट सेल कशा रीतीने या धावा पूर्ण करतायत. कारण विजयाकरता 65 धावांचं आव्हान आहे. 4 षटकं आहेत ज्यात आपण पाहिलं की यामध्ये पाहिलं होतं पहिलंच षटक जे झालं, पहिल्या षटकामध्ये मात्र 9 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकात 19 धावा. तिसऱ्या षटकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली होती ती 34 धावांपर्यंत. आणि मग 4थ्या षटकाचं जे अंतर होतं ते फार वाढलं गेलं आणि 64 धावांपर्यंत जाऊन ती मजल पोहोचली होती. चला सज्ज व्हा. कमॉन फिल्डिंग लावून घ्यावे. कमॉन बी क्विक. चला कारण आपल्याला टोटल 15 सामने आपल्याला आज खेळवायचे आहेत कसेही करून, तर कृपया सहकार्य करा. येस. शेवटच्या षटकामध्ये 30 धावा वसूल केल्या गेल्या. सुशील याचं अतिशय महागडं षटक पाहायला मिळालं. प्लेअर मिस्टर सुशील. आयकॉनिक प्लेअर सुशील, परंतु तितक्याच आयकॉनिक समोर सुद्धा होता
विक्रम हा अप्रतिम असा नावाप्रमाणे त्यांनी आज विक्रम सुद्धा रचला. कारण पहिल्याच सामन्यामध्ये 31 धावांची ही मातब्बर अशी खेळी करून समोरच्या संघाला कुठेतरी बॅकफुटवर जाण्याकरता अद्यापपर्यंत भाग पाडलाय. परंतु क्रिकेट हा असा खेळ म्हटलं जातं जोपर्यंत चेंडू शेवटचा चेंडू या खेळपट्टीवर आदळत नाही तोपर्यंत चला, बॅटर आलेले सामन्याचा आहेत कुठला ग्राउंडवर. रिझल्ट लागला जात बॅटर नाही. ग्राउंडवर आलेले आहेत. दोन्ही बॅटर विक्रम मात्र आणि आता- योगेश, कम ऑन, चला फिल्डिंग लावून घ्या. चला बी क्विक, चला विक्रम आणि योगेश कृपया फील्ड लावून घ्यावे. फील्डिंग संघ ही सज्ज आहे. and we are on for the chase for the first match. Chase between Social Development Cell and Finance and Account Department. Yes, the game is on. The heat is on in this marvelous cricket ground at BKC Bandra Kurla Complex. चला योगेश, योगेश विक्रम फील्ड लावून घ्या. चला तर लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. 65 धावांचं असलेलं आव्हान कशा रीतीने मात्र सज्ज करतायत. पुढील सामना जो होणार आहे ते पुढील सामन्याचा टॉस झालेला आहे. तर आपण सुद्धा सज्ज राहायचं. लवकरात लवकर आपण सामने खेळवण्याकडे लक्ष देऊयात. लवकरात लवकर आपण सामने कसे खेळता येतील याकडे पाहूयात. 16 संघ मात्र आहेत आणि प्रत्येक सामना हा नॉकआउट स्टेजचा सामना असेल. त्यामुळे आपलं कसं पण हे पणाला लावूनच खेळावं लागेल. आणि कंपल्सरी चेस आहेत. कृपया 16 संघांनी नोट करा की कंपल्सरी चेस आहे आणि नॉकआउट राऊंड. बेसिकली 16 टीम मध्ये एक संघ विजेता असणार आहे आणि एक संघ रनर असणार आहे. तर कृपया सर्व संघांनी याची नोंद घ्यावी. आणि ऑल द बेस्ट टू फायनान्स अँड अकाउंट डिपार्टमेंट. आणि आमचे प्राधिकरणाचे निखिल गरुड नायगावकर सज्ज आहेत बॉलिंगसाठी. स्ट्राइक बॉलर निखिल गरुड. निखिल गरुड स्वतः ते टाउन अँड कंट्री प्लॅनिंग मध्ये काम करतात, पण ते आज सोशल डेव्हलपमेंट सेलच्या वतीने खेळत आहे हा पहिला सामना. चला पॉवर प्ले आहे. पॉवर प्ले मध्ये सर्कलच्या बाहेर 3च प्लेयर असू शकतात. कंपल्सरी पहिली ओव्हर पॉवर प्ले असणार आहे. कृपया सर्व संघांची नोंद घ्यावी. लेट्स प्ले. कंपल्सरी चेस. मकरन नॉन स्ट्रायकर आहे. ते स्वतःच फायनान्स अँड अकाउंट डिपार्टमेंट मधून खेळत आहे. ते स्वतः तिथे काम करतात आहेत. मकरन नॉन स्ट्राइक. सागर परब आणि मकरंद सावंतची ही जोडी. लेफ्ट हँडेड बॅटर. सागर मात्र फलंदाजी करता या ठिकाणी सज्ज होतोय. पहिलाच फटका. मिड ऑफच्या दिशेने मात्र चेंडू येतोय आणि एक अचानक क्षेत्ररक्षण आणि 4 धावांकरता हा चेंडू जातोय. मिड ऑफच्या दिशेने भिरकावलेला हा चेंडू होता. चेंडू
मात्र या ठिकाणी बाद करण्यात आला. चांगली गोलंदाजी निखिल याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. धावफलकावर धावा मात्र लागल्या गेल्या त्या 5 धावा. आणि आमचे फिल्डिंगचे सगळे मोठे मोठे प्लेयर आहेत. एका साईडला योगेश सुवारे, लेफ्ट साईडला शांताराम चाळके आणि बॉलर स्वतः निखिल गरुड आणि आमचे आदरणीय विजय गरुड यांचे सुपुत्र निखिल गरुड, द मॅन फ्रॉम नायगाव, इन बॉर्न अँड ब्रॉट अप ॲट नायगाव दादर, सध्या राहिलेला ठाणे. आणि हा चांगला यॉकर होता बॉल आणि तो बॅटरनी कम्प्लिटली मिस केलेला. बिहाइंड टू द पॉवर प्ले ओव्हर, सिर्फ मारते रहना है. आणि हा एक मॅमॉन्ट असा स्कोर आहे, खूपच जास्त स्कोर आहे, चेस करायचा आहे. आणि हा एक आगळा वेगळा चेंडू आणि हा हॅम्परनी नो बॉल हा घोषित केलेला आहे. आणि हा पुन्हा एकदा आणि योगेशने या थोडा मिसफिल्ड केला. 1 रन 1 धाव पूर्ण. बॅटर कृपया काळजी घ्या, स्कीड होतात आहेत. कृपया प्लेयरनी प्रॉपर शूज प्रॉपर घालावेत, कारण ग्रास आहेत, ग्रासमध्ये स्कीड होतो. शूज प्रॉपर असणं गरजेचं आहे. स्टड असलेलं उत्तम, रबर स्टड असलेले उत्तम, कारण ते मी स्कीड होत नाहीत ग्रासमध्ये, पिचवर स्कीड होत नाही. कृपया सर्व संघांच्या प्लेयरनी नोंद घ्यावी. पहिल्या षटकाच्या समाप्ती 7 धावा झालेल्या आहेत. 7 धावा आपल्याला पाहायला मिळतात. तर नक्कीच सुबोध सर ज्या सूचना करतायत, सुबोध सर म्हणजे एक असं व्यक्तिमत्व जे नेहमीच आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणून गणलं जातं. MMRDAचा आज सुवर्ण महोत्सवी वर्षाचं ही वाटचाल सुद्धा घडताना पाहायला मिळते. आणि त्या वाटचालीच्या ह्या क्रिकेटची जेव्हा जेव्हा वाटचाल लिहिली जाईल ना, तेव्हा मात्र सुबोध सरांचं नाव हे तितक्यात सक्षमतेने घेतलं जाईल. मोहिते सर झाले आणि समवेत असणारे ही सर्व मंडळी जी तुम्हाला साथ देत असतात, या सर्वांचं योगदान आहे. अतिशय चांगल्या क्रिकेट स्पर्धांमध्ये जर कोणत्या स्पर्धेचं नाव घ्यावं ना, तर नक्कीच MMRDAची ही स्पर्धा, जी निमागदार स्पर्धा मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर होणारी, मला वाटतं ही राज्य सरकारी असलेल्या कर्मचाऱ्यांमधली ही एकमेव स्पर्धा असेल ज्या स्पर्धा आपल्याला या मैदानावर खेळताना पाहायला मिळते. येस 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 ॲब्सोल्युटली राईट सर. येस अजित सर, यू आर राईट, ॲब्सोल्युटली राईट. आणि हे सगळं श्रेय जातं आमचे आदरणीय आयुक्त साहेब डॉक्टर संजय मुखर्जी साहेब आणि त्यांची टीम. थँक्यू सर. तर नक्कीच अभिमान आहे आपल्याला सर्वांना संजय मुखर्जी सरांचा, कारण ते सुद्धा या खेळाचं महत्त्व जाणतात. कर्मचारी वर्ग जो दिवसभर आपण ऑफिसमध्ये काम करत असतो, मुंबई कशा रीतीने घडवता येईल याकडे असलेल्या सगळ्या डिव्हिजन्सचं लक्ष असतं. वेगवेगळे आपले सगळे डिव्हिजन्स जर झाले, त्या डिव्हिजन्स म्हणजे प्लॅनिंग डिव्हिजन आलं, असलं SRA डिव्हिजन आलं, लँड अँड इस्टेट डिव्हिजन आलं, आपलं IT सेल आलं, आपलं लिगल सेल आलं, असे हे सर्व आपल्याला असलेले सर्व कर्मचारी जे आहेत ना, त्या कर्मचाऱ्यांना कुठेतरी एक दिवस हा स्वतःकरता जगण्याचा मिळावा, याच्या माध्यमातून या खेळाचं महत्त्व जाणणारे आमचे सन्माननीय साहेब आपले माननीय महानगर आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जी साहेब यांचं खरंच कौतुक आहे. ते आजही खेळाचं महत्त्व जाणतात, खेळाचं आयुष्यातलं असलेलं महत्त्व जाणतात आणि अशी संधी या सर्व खेळाडूंना उपलब्ध करून देतात. फलंदाज एवढी बाद होतोय, तंबूचा रस्ता धरतोय, रोहित बाद होऊन तंबूत परततोय. झटका क्रमांक 2 या ठिकाणी लागलेला पाहायला मिळतोय आणि धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 8 धावा.
मध्ये हे सगळं एकत्रित देऊन आपण काम करतो आणि तसंच आपण खेळतो आणि ही कॅच मिस केलेली आहे, लॉंग ऑन बाउंड्रीवर मिस केलेली आहे आणि 2 धावा पूर्ण. तर हे सगळ्या क्लासमध्ये एकत्र येऊन खेळणं ही खूप मोठी बाब आहे आणि हे एकजुटीचं एक एक मेसेज जातो की त्याच्यामध्ये वी ट्रीट ईच अँड एव्हरी इंडिव्हिज्युअल ॲज वन, वी आर वन. प्रत्येकाचं एकच रक्त असतं, लाल कलरचं असतो आणि त्या अनुषंगाने आपण एकत्र खेळतो आणि ऑफिस एक साईडला ठेवून आपण एकत्र खेळत आहोत. अजित सर. नाही, नक्कीच सर सांगितलं की आपण एक संघ भावना म्हणून हे नेहमी खेळत असतो आणि हेच आपण अद्यापपर्यंत कमवलं. आज जर 3 चेंडू या ठिकाणी झालेले आहेत, 3 चेंडू झालेले आहेत. सर विषय निघाला म्हणून खरंच आज आवर्जून सांगावंसं वाटतंय की खरंच हे जे आपण घडवतोय आज प्रत्येकाच्या एका विश्वासाच्या नात्यावर मात्र हे खेळलं जात आहे आणि यावेळी चेंडू जातोय स्क्वेअर लेग. साठी जी फिल्डिंग साठी आहेत त्यांनी सज्ज राहावे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू मात्र चांगला या ठिकाणी डिलिव्हर करतोय तो भरत. चांगले ऑलराऊंडिंग परफॉर्मन्स करण्याकरता भरत ओळखला जातो. धावफलकावर मात्र धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या आणि स्कोर झाला आहे 17 धावा. 17 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू या ठिकाणी मार्गस्थ होत असताना भरत पाहूया काय करणार. शेवटच्या चेंडूवर कशा रीतीने शॉर्ट चेंडू मात्र या ठिकाणी होता. ज्यावेळी ऑफ स्क्वेअर मारतोय आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू ठेवतोय आणि हे मात्र आहे फलंदाजांना जास्त ऑफ साइडला खेळण्याचा करण्याचा प्रयत्न होतोय. इतकी चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एक नियंत्रण गोलंदाजीवरचं अद्यापपर्यंत ठेवलेलं पाहायला मिळतं. जेवढे चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने 1 धाव मात्र नक्कीच मिळते. 1 धावा नंतर धावसंख्या 2 षटकांच्या समाप्ती 19 धावा. 1919. बॅक टू सुबोध सर. पण सुबोध सर नक्कीच मगाशी जो तुम्ही उल्लेख केलात की आज या ठिकाणी सामना खेळणारा ज्या मैदानावर येतो ना तो खेळाडू म्हणून तो खेळताना पाहायला मिळतो. जिथे आज आपण जर पाहतो क्लास 1 क्लास 2 चे सर्व आपले वर्ग क्रमांक 3 वर्ग 4 चे आपले असलेले सर्व कर्मचारी वर्ग या सर्वांना एकत्रित आपण घेऊन येण्याचा प्रयत्न करतो आणि मला वाटतं MMRDAच्या यशाचं गमक जर पाहायला गेलं ना तर तेच आहे जे एकत्रितपणा अजूनपर्यंत आपण जो एकमेकांवर विश्वासाच्या नात्याने ठेवलाय आणि त्याच माध्यमातून ह्या 50व्या सुवर्ण महोत्सवी वर्षाची वाटचाल घडताना पाहायला मिळते. आपण जेव्हा MMRDAचा एक भाग म्हणून त्या ठिकाणी काम करत असतो तेव्हा नजरेसमोर फक्त आपल्याला या असलेल्या विश्वासाच्या नात्याला खऱ्या अर्थाने परिपूर्णतेचं स्वरूप देणं हेच ध्येय असतं जे आपण मुंबईच्या विकासाकडे घेऊन जातो. जे महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास घडतोय त्या विकासाकडे नेल्या जाणारं जे लक्ष्य आहे आणि आज आपण या ठिकाणी पाहतो इतके चांगले रोड अटल सेतू सारखं बांधलं जाणारं. आणि सर आम्हाला अभिमान वाटतो की ह्या टीम मध्ये फिल्डिंग टीम मध्ये आमचे अधिकारी सुपर क्लास 1 अधिकारी अर्जुन कोरगावकर त्यांनी हात वरती करा. येस, अर्जुन कोरगावकर त्यांनी हात वरती केलेले आहेत. त्यांच्यामध्ये मोठं योगदान आहे. या ज्या चॅलेंजिंग जे प्रोजेक्ट घेतलेले आहेत MMRDAचे सगळे त्याच्यामध्ये त्यांचा मोठा हातभार त्यांच्या टीमचा मोठा हातभार आहे आणि आम्हाला आनंद वाटतं की कोरेगाव साहेब सारखे आज खेळायला आलेले आहेत या टीम मध्ये आणि ही एकजुटीचा एक मेसेज जातो प्राधिकरणासाठी आणि वी आर प्राऊड ऑफ सर कोरगावकर सर. वी आर प्राऊड ऑफ यू. थँक्यू व्हेरी मच सर. नक्कीच एकदा जोरदार टाळ्या कोरगावकर सरांकरता झाल्याच पाहिजेत. जर या ठिकाणी अधिकारी वर्ग इतक्या चांगल्या पद्धतीने मैदानावर जर खेळताना पाहायला मिळतं तर खरंच हे MMRDAचं यश आहे असं आपण म्हणूयात. या टुर्नामेंटचं यश आहे असं म्हणूयात. यावेळी चेंडू मात्र जातोय डीप कव्हरच्या हातात. चेंडू बाद होतोय. फलंदाज बाद होऊन तंबूत परततोय. तिसरा
त्यांच्या या जोडीचं तर MMRT मध्ये आपण नक्कीच पाहतो. खूप चांगले कार्य दोघांच्या माध्यमातून घडताना पाहायला मिळतात. चला आता स्कोर पुढे पुढे जात स्कोर आहे. ओ व्हॉट अ बॉल, व्हॉट अ डिलिव्हरी फ्रॉम मिस्टर विक्रम. विक्रम हे आयकॉन प्लेयर, कॅप्टन, रिप्रेझेंटिंग फायनान्स अँड अकाउंट डिपार्टमेंट. सागरकडे पाहायला गेलं तर नॉन स्ट्राईकला उभा आहे. 2 चेंडूंमध्ये 5 धावा केल्या, परंतु त्यांचा जास्त वेळ व्यतीत होतोय तो नॉन स्ट्रायकर एंडला. 5 धावा वैयक्तिक खेळतोय नॉन स्ट्रायकर एंडला. अद्यापपर्यंत तो उभा आहे, परंतु त्याला स्ट्राईकवर येण्याची संधी फार कमी उपलब्ध झाली आहे. श्रेय द्यावं लागेल ह्या गोलंदाजा करता. विक्रम मात्र यावेळी गोलंदाजी चांगली करतोय. चेंडू थोडासा मिस होतोय आणि चेंडू जातोय 4 धावांकरता. सीमा रेषा पार. धावा आणि चाबूक चौकार. या ठिकाणी पाहायला मिळत आहेत 3. राजेश सर, या मॅच बद्दल आपलं काय म्हणणं आहे? राजेश दाभोळकर सर. विक्रम गोलंदाजी मार्केट भरून गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. चैतन्याने मला वाटतं एक चेंडू टाकला, त्यानंतर आपण गोलंदाज बदलला होता. विक्रम गोलंदाजी मार्केट भरून गोलंदाजी करताना यावेळी मात्र 30 धावा पाहायला मिळतात.
बाद होऊन तंबूत परततोय.